अध्याय पहिला श्लोक चौथा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जौन्समा युधी युयुधानो विराश्च द्रुपदश्च महारथः चार येथे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्यासमान शूर आणि महान धनुर्धर आहे। तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत। द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता, तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते। दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भौम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता। त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली। अध्याय पहिला श्लोक पाचवा धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोश्च शैब्यश्च नरपुडवः। 5 धृष्टकेतुः कर्तव्यात दृढ असणारा, चेकितान स्वैरभैर भटकणाया मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, काशीराजाह कायारूपी काशीमध्येच साम्राज्य आहे, पुरुजित स्थूल, सूक्ष्म व कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा, कुंतीभोजः कर्तव्याच्या सहाय्याने मृत्युलोकावर विजय मिळवणारा, सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ, शैब्य म्हणजे सत्य व्यवहार,